नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. आमीन बेगम मिर्झा नंदुरबार, सरला जलसिंग वळवी वेली अक्कलकुवा, धनराज पी वरसळे नंदुरबार, दीपक वळवी मोजरा धडगाव, दीपिका किशन वसावे बारीपाडा नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्ही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं पैक उतरलं जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही नंदुरबार जिल्ह्यातील अट्टलकुवा तालुक्यात दुर्गम भागात आजही रस्ते व पुलांचा अभाव आहे. अतिदुर्गम भागातील आजारी व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता गावापर्यंत रुग्णवाहिका येत नसल्याने आजही दन्याखोऱ्यातील आदिवासी बांधवांना बांबू झोळीचा आधार घ्यावा लागतो. परंतु या बांबू झोळीने आजारी महिलेला घेऊन येत असताना पूल नसल्याने त्या नदीतील पाण्यातून वाट काढत नातेवाईक मार्गस्थ होत होते. मात्र अर्ध्या रस्त्यातच प्रकृती बिघडलेल्या महिलेचा मृत्यू झाला. म्हणून पुलाअभावी एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना वेहिगीचा बारीपाडा येथे घडली. शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दळणवळणासाठी नदीवर पूल बांधावे अशी मागणी होऊ लागली आहे. गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे दारूची वाहतूक करताना एकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून 26,460 रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई तळोदा येथे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील दहेल येथे घडली असून या प्रकरणी 2 जणांविरुद्ध मुलगी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डिंग मटेरियल दुकान फोडून चोरट्याने 6,000ची रोकड लांबविल्याची घटना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच धाणिया व्यापाराच्या घरी धाडसी घरफोडी करून देवी देवतांच्या चांदीच्या मूर्ती लांबविणाऱ्या 3 चोरट्यांना अक्कलकुवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात 2 तरुण तर 1 अल्पवयीन युवकाचा समावेश असल्याने दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या संशयितांकडून चोरीच्या ऐवजापैकी 52,730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात तब्बल 12 कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असून त्यांच्या सोयीसाठी सुमारे 35,000 कोटी रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांपैकी तब्बल 85% कामे कायमस्वरूपी तर केवळ 15% स्वरूपाची असणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा पुढील अनेक वर्षे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कामे कुंभमेळ्यापुरती तात्पुरत्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. नंदुरबार शहरातील स्व बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या देखभाल, दुरुस्ती व संचालनासाठी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांचे दर निश्चित करण्यात आले आहे. निश्चित दरापेक्षा अधिक शुल्क नागरिकांकडून घेतले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र नसलेल्या तब्बल 92 लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत 9,605 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार जून 2026 पर्यंत या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये योजनेची ही रक्कम जमा झाली आहे. रेल्वेने प्रवास करणारा प्रवासी व्यक्ती हा नाश्ता घेण्यासाठी रेल्वे गाडीतून नंदुरबार रेल्वे स्थानकावर खाली उतरला. परंतु तो तेथून गाडीत पुन्हा चढला नसल्याने रेल्वे स्थानकातून बेपत्ता झालाय. या प्रकरणी नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. नंदुरबार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी क्रांती प्रभाकर आरसूड यांची MPSC मार्फत निवड झाली आहे. त्यानिमित्त क्रांती आरसूड यांचा वेणुताई चव्हाण कन्याशाळेतर्फे सत्कार करण्यात आला. भरधाव वेगातील ट्रकने समोरून जोरात ऑइल भरलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात ऑइल घेऊन जाणारा ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. ही घटना कोंडाईबारी घाटात घडली असून या ठिकाण अपघातांची मालिका सुरू आहे. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथे क्रुप्को भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्यातर्फे निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच शिवशंकर विद्यालयास RO फिल्टर देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील 24 बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत हृदयविकाराचे निदान करण्यात आले. या निदान झालेल्या 24 बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथे सातपुडा समग्र विकास 6 फाउंडेशन आणि माताकणी कंसरी प्रकल्प यांच्या विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात 96 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी विविध तपासणी करीत औषधांचे वाटप झाले. शहादा तालुक्यातील गणोर येथे गांडा म्हणून चिडविणाऱ्या वादातून एकाला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा व जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष शैलेश उगले यांनी केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.